जालना जिल्ह्यातील परतूर शहरात गोवंश चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे। सराफा मार्केट परिसरातून तब्बल 30 ते 35 गायींची चोरी झाली असून यामध्ये 2 मौल्यवान कपिला गायींचाही समावेश आहे। 21 डिसेंबर 2025 रोजी रात्री ही चोरी घडली, तरी घटनेला जवळपास 20 दिवस उलटूनही अद्यापही एकाही आरोपीला अटक झालेली नाही। रात्री 12-1 वाजताच्या नंतर आमच्या परतूर शहरामध्ये जिहादी मानसिकतेच्या लोकांनी आमच्या गौमातेला विषारी इंजेक्शन देऊन इनोवा सारख्या गाडीमध्ये, इंडिगो सारख्या गाडीमध्ये चोरी करून नेली। हे चोरी करून एवढं तर सर्वांना माहिती आहे की कुठली जात आहे। या जिहादी मानसिकतेच्या मुसलमान जातीच्या लोकांचे काम आहे। हे सर्व बघून आमचं परतूरचं पोलीस प्रशासन या गोष्टीवर काही कारवाई करत नाही। आता एक आम्ही परतूर शहरामध्ये पोलीस प्रशासनाने एक कंटेनर धरलं, त्यात म्हणजे सर्व आरोपी पुरेशी सापडले, तरी प्रशासन चुप आहे। हा गोमातेचा अत्याचार मी विचारणार इथल्या राजकीय लोकांना, ज्यांना आम्ही हिंदुत्ववादी म्हणून इथून निवडून दिलं, त्या राजकीय लोकांना मी इथं विचारतो, तुम्ही फक्त एक दिवसाचे गोमातेच्या वाढदिवसासाठी तुमच्या तिथं साजरा करतात, पण इथं गोमाता कत्तलखाने जातात, तुमच्या तोंडावर उघडत नाही। राज्यानं जेव्हा आमच्या गौमातेला राज्यमाता म्हणून दर्जा दिला, तरी हे कत्तलखाने सुरू आहेत, हे अत्याचार सुरू आहेत। तुमची गौमाता आई नाहीये का? जर आम्हाला आमच्या गौमातेला न्याय भेटला नाही तर आम्ही फार मोठं आंदोलन करणार, आणि हा आंदोलन सर्व हिंदू समाज मिळून करणार, या जिहाद्याविषयी करणार। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार सीसीटीव्ही फुटेजमध्ये अज्ञात व्यक्ती गायींना नशेचे इंजेक्शन देऊन खासगी वाहनांमधून नेताना दिसतोय। मात्र पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। बघूया या प्रकरणी ज्यांच्या गायी चोरी गेल्या आहेत त्या पीडित कुटुंबांच्या काय मागण्या आहेत। सर, आमची गाय गेली चोरीतून, बांधलेली गाय होती, इंजेक्शन देऊन नेली त्या लोकांना। आम्ही तक्रार केली, व्यापार गिपार फाडला, पण ते पोलीसवाले काही सांगणार। काळी गाय होती आमची कपेली, रोज पूजा हे करत होतो आम्ही, पण ते काही सांगाच ना आम्हाला। आता काय करावं याच्या पुढे? हा, नाही भेटली तर काय करू आम्ही? आता मोर्चा काढू, उपोषणला बसू। मुसलमान लोक होते सर, भुरके म्हणजे बांधलेलं होतं तोंडाला। सर, आमची गाय गेली। काय झालं आजी? काय नाही, नेली ना। आता किती झाला, 2-3 हप्ते झालं बघायलो, जाऊन 2-3 बाऱ्या सांगितलं, पोलीस स्टेशनला गेलो, काहीच कारवाई नाही झाली। काहीच नाही। कुठे बांधून ठेवलेली गाय? इथं बांधलेली। हो नशाचे काही इंजेक्शन दिले होते? हो। तुमची काय मागणी आहे? काय तुमची गाय चोरी झाली होती, कुठून झाली? काय इथून झाली भाऊ आमची गाय चोरी। आमच्या बांधलेली होती, आमच्या घरात गाय बांधलेली। रोज इथे बांधतो? रोज इथं बांधतो भाऊ आम्ही, कोणाला विचारू शकतो तुम्ही? तुम्हाला कसं माहिती पडलं गाय चोरी झाली? रात्री आम्ही बाहेर उठून 2 वाजता गाय नव्हती आमच्या। कोण चोरी केली? ते मुसलमान आहे, मग दुसरं कोण करणार त्यांची? भेटली नाही अजून गाय? अजून नाही भेटली भाऊ आमची गाय। आमचे लेकरं बिमार पडले, त्या गायच्या आमच्या लेकराच्या अंगावर होते। काय म्हणणार? आमची गाय आणून देणं आमचं हेच म्हणणं आहे, बाकी दुसरं काही नाही म्हणणं। या प्रकरणी हिंदू समाजाने प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली असून आरोपींना अटक न झाल्यास परतूर शहरात शांततामय आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। काय सांगा, सीसीटीव्ही फुटेज मध्ये तर आलेलेच आहेत ना, सगळं काही दिसतंय त्याच्यामध्ये, फक्त चेहरा वगैरे दिसत नाहीये। त्या चेहरा नकाबपोश मागे कोण आहे हे सांगता येणार थोडंच आहे। प्रशासनाचं काम आहे ते, पोलीस प्रशासनाचं काम आहे ते। 15 ते 20 दिवस झाले।